फक्त एक अफवा पसरली आणि शहरातील पेट्रोल पंपावर गर्दीचा भडका उडाला. सध्या असा काहीसा अजब प्रकार घडलाय आपल्या नंदुरबार शहरात. काल संध्याकाळी पसरलेल्या एका बातमीने नागरिकांमध्ये मोठी तारांबळ उडवली होती. प्रतिकूल परिस्थितीत पसरवलेली एक चुकीची बातमी अशा प्रकारे खळबळ माजवू शकते. याचे जिवंत उदाहरण सध्या नंदुरबार मधून समोर आलंय. या संदर्भातील अनेक व्हिडिओज आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. काल पसरलेल्या पेट्रोल टंचाईच्या बातमीनंतर शहरातील पेट्रोल पंपावर एकच गर्दी पाहायला मिळाली. तासन तास लांब रांगांमध्ये नागरिक पेट्रोल विकत घेण्यासाठी उभे आहेत. तर कशामुळे नंदुरबारमध्ये ही आश्चर्यकारक परिस्थिती निर्माण झाली आहे? खरोखर राज्यातील आणि शहरातील पेट्रोल साठा संपत आलाय का? काय आहे या बातमीमागचे संपूर्ण सत्य? चला या संपूर्ण प्रश्नांवर चर्चा करूया आणि या बातमीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सध्या आखाती देशांमध्ये सुरू असणाऱ्या युद्धजन्य परिस्थिती आज कोणापासूनही लपून नाही. इराणने जेव्हा हार्मुझच्या सामुद्रिक नदीतील मार्ग रोखून धरला होता, त्यावेळी भारतासमोर एलपीजी गॅस सिलेंडर आणि पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली गेली. मात्र यानंतर भारत सरकारने देशात कुठेही पेट्रोल किंवा गॅसचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले. पण याचे काही अंशी परिणाम एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर पाहायला मिळाले. राज्यात एलपीजी तुटवड्यामुळे मोठी हेराफेरी सध्या दिसून येत आहे. पण अशातच काल संध्याकाळी पसरलेल्या एका बातमीमुळे नागरिकांमध्ये मोठे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. तर काल संसद भवन दिल्ली येथे पार पडलेल्या पंतप्रधानांच्या भाषणांमध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांना नमूद केले. युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासमोर निर्माण झालेल्या समस्यांबद्दल दीर्घ चर्चा केली. त्याचप्रमाणे हार्मुझच्या सामुद्री झोनीतून होणाऱ्या व्यापाराबद्दल चिंता व्यक्त केली. देशासमोर निर्माण झालेल्या खनिज तेल, नैसर्गिक वायू यांच्या समस्येवर देखील भाष्य केले गेले. या भाषणानंतर देशातील सर्व स्तरांवरून चिंता व्यक्त केली गेली. देशात आता लवकरच पेट्रोल डिझेलचा साठा संपू शकतो अशी बातमी मोठ्या प्रमाणात पसरली. सोशल मीडियावर या संदर्भातील बातम्या वाऱ्याच्या वेगाने पसरू लागल्या आणि भारतात आता पेट्रोल डिझेल मिळणार नाही अशा बातमीमुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. या अफवांवर विश्वास ठेवून महाराष्ट्रभर आणि देशातील इतर भागात देखील नागरिकांनी आपल्या वाहनांच्या टाक्या फुल करण्यासाठी पेट्रोल पंपजवळ प्रचंड गर्दी केली. विशेषतः जळगाव, संभाजीनगर, पुणे, चंद्रपूर या भागात मोठी धावपळ पाहायला मिळाली. याच बातमीचे पडसाद नंदुरबार शहरात देखील उमटले. या अफवेमुळे नंदुरबारमध्ये पेट्रोल आणि डिझेल संपणार असल्याची भीती व्यक्त केली गेली. नागरिकांनी पंपावर अचानक प्रचंड गर्दी केली आणि लांबच लांब रांगा लावल्या. काल संध्याकाळपासूनच शहरातील पेट्रोल पंपावर भीतीपोटी इंधन खरेदी करण्याचे प्रकार पाहायला मिळाले. सध्या शहरात निर्माण झालेल्या स्थितीमुळे नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी नागरिकांशी संवाद साधत भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्याकडे आणि राज्याकडे इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध आहे. पुरवठा सुरळीत असल्याने इंधन तुटवड्याची कोणतीही शक्यता नाही असे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची खोटी अफवा पसरवणाऱ्या व्यक्ती विरोधात दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. शासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की पेट्रोल किंवा डिझेलची अतिरिक्त साठवणूक करू नये. डब्यांमध्ये किंवा बाटल्यांमध्ये इंधन साठवणे अत्यंत धोकादायक असून यामुळे आग लागण्याची भीती असते. त्याचप्रमाणे भारतीय केंद्र सरकारने म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय तणावाच्या देशांतर्गत इंधन पुरवठ्याला फटका बसणार नाही. यासाठी भारताने पर्यायी मार्ग तयार ठेवले आहे. चला आता समजून घेऊया, एक नागरिक म्हणून आपण या प्रतिकूल परिस्थितीत कोणती भूमिका बजावू शकतो. तर मित्रांनो, व्हॉट्सअप, फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर कोणत्याही प्रमाण नसलेल्या मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि तो पुढे फॉरवर्ड करू नका. नियमित पद्धतीने गरजेपुरतेच इंधन भरा. अनावश्यक साठा करू नका. तर तुम्हाला काय वाटते, अशा परिस्थितीत राज्यात खरंच इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.